जेव्हा तुमच्या कुटुंबावर हे वेळ येईल, तुमचे बालबच्चे जातील, तेव्हा तुम्ही मात्र निश्चित सुधराल आणि परमेश्वर करो ही वेळ तुमच्यावर येवच आता, कारण लोक मरतायत. आज सायंकाळी पुन्हा एकदा डंपर अपघात झालेला आहे. एका वकिलाला ॲडव्होकेट मंगेश पाटील यांना एका डंपरने पाचपावली देवी मंदिराजवळ उडवलेलं आहे. बाल बसवलेला आहे. वकील साहेब, डंपर चालकांना लाज नाही. हा डंपर चालक त्या व्यक्तीला उडवून सुसाट वेगाने निघून गेला. आठवड्यात रोज एकतरी अपघात घडतोय. गेल्या 6 महिन्यामध्ये 5 बळी गेलेले आहेत. परंतु निर्लज्ज डंपर चालक, त्यांचे ठेकेदार, त्यांचे मालक सगळे हरामखोर याकडे दुर्लक्ष करतात. रोज माणसं जीव मुठीत घेऊन पळत आहेत. रोज माणसांना जीव कसा वाचवायचा याची चिंता असते. समोर डंपर दिसलं की यमराज आलाय असं वाटतं. अधिकारी मात्र कारवाई करत नाही. कोण असा अधिकारी पैदा होईल की जो यांच्यावर अंकुश टाकेल, यांच्यावर बंधन टाकेल, यांच्यावर कंट्रोल करेल? सगळे हप्ते घेण्यामध्ये मशगूल आहेत असा जनतेचा आरोप आहे. रोज माणूस जीव मुठीत घेऊन जात असताना प्रशासन गप्प का आहे हा सवाल आहे. आज ॲडव्होकेट मंगेश पाटील सगळ्यांदेखत मरता मरता वाचलेले आहेत. असे रोज लोक मरत आहेत. रोज लोक अपघाती होत आहेत. अनेक लोक दवाखान्यात आहेत, अनेक लोक अपंग होऊन घरी पडलेले आहेत. 5 लोक तर परलोक सिधार गए. अशा पद्धतीने डंपर चालकांची मोजरी आहे, त्यांच्या मालकांची मोजरी आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे, गौण खनिज वाहतूक करणारे माजलेले आहेत आणि प्रशासन अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करत नाही, कारवाईचे नाटक करत आहेत. त्यामुळे जनता आता चिडेल, कायदा हातात घेईल. अशी वेळ येऊ देऊ नका असं प्रशासनाला मला सांगायचं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी, वाहतूकच्या जे कर्मचारी त्यांनी, महसूल अधिकाऱ्यांनी या डंपर चालकांना मुसक्या बांधून हाणलं पाहिजे, ठोकलं पाहिजे आणि जेलबंद केलं पाहिजे. आतापर्यंत 5 जिवंत माणसं डंपरमुळे गेलेली आहेत. सुसाट वाळू वाहतूक चाललेली आहे. ठेकेदार माजलेले आहेत. परंतु अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. मूग गिळून बसलेले आहेत. आमदार, विद्यमान आमदारांनी, माजी मंत्र्यांनी साधी संवेदना व्यक्त केली नाही मृतांच्या प्रती. आमदाराचं कर्तव्य होतं की त्यांनी संवेदना व्यक्त करायला हवी. साधी श्रद्धांजली सुद्धा वाहिली नाही, संवेदना व्यक्त केली नाही. इतकी वाईट परिस्थिती अंमळनेरमध्ये आहे. अधिकारी व कर्मचारी, महसूलचे लोक, पोलीस लक्ष देत नाही. सुसाट वाहतूक रोज चालली आहे. रोज लोक मरत आहेत, ठोकले जात आहेत, अपघाती होत आहेत. मला असं म्हणायचं आहे, जनतेचा आक्रोश आहे. तुमचे बाल बच्चे या डंपरच्या चाकाखाली येतील तेव्हा तुम्ही सुधराल आणि तेव्हा तुम्ही कारवाई कराल. तुम्ही बालबच्चे चाकाखाली येण्याची वाट बघत आहात म्हणून तुम्ही शांत आहात. जेव्हा तुमच्या कुटुंबावर हे वेळ येईल, तुमचे बालबच्चे जातील, तेव्हा तुम्ही मात्र निश्चित सुधराल आणि परमेश्वर करो ही वेळ तुमच्यावर येवच आता, कारण लोक मरतायत.